तर वारकरी संप्रदायालाही विकत घेण्याचा प्रयत्न झाला असं संजय राऊतांनी म्हटलंय। ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी सरकारवर हा आरोप केलाय। वारकऱ्यांनी सरकारचं अनुदान झिडकारून लावलं, वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी निधी दिला। राऊतांच्या आरोपांवर मंत्री गिरीश महाजनांनी देखील प्रतिक्रिया नोंदवली आहे। महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वारकरी संप्रदायाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न काल झाला। 20-20 हजार रुपये आतापर्यंत तुमच्याकडे कोणी वारकऱ्यांनी मागितले होते? हे कशा करता? तुमच्यावर टीका झाली, त्या वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये दिले, त्याच्यामुळे तुम्ही वारकऱ्यांना हा खुश करण्याचा प्रयत्न करता। पण वारकऱ्याने तुमचं अनुदान आणि तुमची ही बिदागी झिडकारून लावली। पाकळी म्हणून शासनानं वारकरी संप्रदायाच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं एक पुन्हा पोलाची पाकळी सरकारकडनं त्यांना भेट म्हणून या ठिकाणी आपण दिलेली आहे। त्याला सुद्धा अशा पद्धतीनं जर संजय राऊत संबोधित करत असतील, ह्यांना दिलं म्हणून त्यांना दिलं, ह्यांना खरेदी करायचा प्रयत्न केला, त्यांना खरेदी करायचा प्रयत्न केला, संजय राऊतांच्या डोक्यात असल्याशिवाय दुसरे कुठले विचार येणार नाही। गेल्या वर्षापेक्षा दुप्पट अडीचपट निधी आणि गेल्या वर्षी सुद्धा खूप मोठा निधी, जेवढी मागणी होती तेवढा निधी आम्ही त्या ठिकाणी दिला। त्याच्या आधी सुद्धा तो कमी होता। म्हणजे सुरुवातीला मला आठवतं की कोरोनाचा काळ सोडला तर त्याच्या आधी 9-10 कोटी रुपये दिलेला होता, नंतर तो 22 झाला, नंतर तो 27 झाला आणि आता आपण तो जवळपास 50 कोटीच्या माझा ग्रामविकास खात्यात सांगतो मी, एवढा मोठा निधी। यातून आमचे फक्त अपेक्षा हीच आहे की कुठेही अडचण येऊ नये, वारकऱ्यांना कुठेही त्यांची उपेक्षा होऊ नये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, स्नानगृहाच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित व्हाव्या, हा या मागचा हेतू आहे।